हे जे वॉल कंपाऊंडसाठी जे खांब लावलेले आहेत ह्याला तारा येतील बहुतेक. आता त्या जर तारा ह्याला लावल्यानंतर इथली जी लहान लहान पोरं आहेत त्यांना त्या तारा लागू शकतात. म्हणजे कुठलेही. नमस्कार, मी तेजस देशमुख आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोकटोक खालापूर. आज आपण आदिवासी वाडी जी आडोशी गावात आहे त्या ठिकाणी त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणण्यासाठी त्यांनी आज आपल्याला बोलवलेलं आहे. तर ताई, तुम्ही सांगतायत हा रस्ता तुमच्या वाडवडिलांच्या काळापासून वापरला जातोय. मग आता अचानक असं काय घडलंय की समोरच्या व्यक्तीने हा रस्ता अडवला आणि रस्ता बंद झाल्यामुळे तुमचं रोजचं जगणं कसं अवघड झालंय? तुम्हाला काय समस्या रोजच्या भेडसावत आहेत? आम्हाला या जायला रस्ता तल्यावरती जायला भांडे घासायला लागतात. तर आम्हाला रस्ता नाही ठेवला त्यांनी, ते पार्टीवाले आहेत त्यांनी. तर आम्हाला ह्यो रस्ता जायला पाहिजे इकडनं तिकडनं गावात जायला पण रस्ता पाहिजे आम्हाला. आमची पोरं लहान लहान आहेत. तोच रस्ता आमचा मेन आहे. राशन आणायचं आम्हाला काय पण आणा आता असला तरी गावातच रस्ता आहे. तो पण सुद्धा त्याही अडवलेला आहे. आणि हा इकडनं आपण फोन पण करून घेते की आता ताराची करणार आहेत की आमचे लहान लहान पोरं खेळतात त्यांना एखादा लागला तर धुवायला जायला लागतं धुवायला फाटीला जायला लागतं. आमचा जुन्यापासून रस्ता आहे तो आम्हाला ठेवायला पाहिजे. नमस्कार, मी रवी वाघमारे, जगमवाडी आडोशी. मी इथला ग्रामस्थ आहे. आमची तक्रार अशी आहे की जो जुना मालक होता इथला त्यांनी जी पहिली जागा होती ती त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी सोडली होती. येणे जाण्याकरता गावात म्हणा, तल्यावर यासाठी आम्हाला त्यांनी थोडी जागा सोडली होती. पण आत्ता त्याच्यानंतर जो गरड मालक आला आहे त्यांनी वाडीला लागूनच पूर्ण कंपाऊंड केला आहे. घरांना चिटकून पूर्ण पोल लावलेत. त्याच्यानंतर जायला आम्हाला कुठलीच म्हणजे सोयीसुविधा ठेवलेली नाहीत. शाळेतली जाणारी मुलं, ज्या लेडीज आहेत त्यांना पाणी व्यवस्थित टायमावर भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांना जायला तल्यावर कपडे धुवायला जायला लागतो. त्यासाठी त्यांनी जागा सोडलेली नाही आहे. त्यांनी पूर्ण एरिया पूर्ण कव्हर करून घेतला आहे त्यांनी. घरांना चिटकून पूर्ण पोल लावलेत. तर तहसीलदार साहेबांना आम्ही एक पत्र देणार आहेत आणि एक निवेदन करतो की त्यांनी आम्हाला याबाबत न्याय मिळवून द्यावा. नमस्कार, मी प्रवीण भालेराव. मी आडोशी गावचा ग्रामस्थ आहे. आमची ग्रामपंचायत आचरगाव. आज व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो त्या चॅनलच्या माध्यमातून. आज आमचे मित्र रवी वाघमारे तसेच पत्रकार तेजस देशमुख आणि येथील आदिवासी सर्व ग्रामस्थ, आज यांची एक तक्रार होती, त्यांची एक समस्या होती. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण ह्या प्रसार माध्यमाचा थोडा उपयोग करतोय. विषय असा आहे की ही जी आदिवासी वाडी ही जगमवाडी आहे. त्या वाडीचं नाव जगमवाडी आहे. ही घरं आहेत त्या वाडीची. ही पिढ्या ही इथे वाडी आहे. आणि या वाडीला ही जी लागून ही जी मोकळी जागा दिसते ही जागा एक प्रायव्हेट मालकाची आहे. पूर्वीचा जो मालक होता त्यांनी ही जागा बऱ्यापैकी ह्या लोकांच्या वापरासाठी खुली सोडली होती. पण नंतरचा जो मालक आलेला आहे, गरड नाव आहे त्याचं, सरने पूर्ण नाव सुमित धनराज गरड, या मालकाने काय केलं की यांच्या घराला लागून हे बघा हे वॉल कंपाऊंड केलेलं आहे. घराला एक फुटी जागा सोडलेली नाही. ही तुम्ही वॉल कंपाऊंड बघाल, हे पाईप लावलेले आहेत लोकांनी, त्याला पूर्ण चिपकून त्यांनी वॉल कंपाऊंड केलेलं आहे. आतमध्ये पण आहेत. हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून दाखवतो की हे जे वॉल कंपाऊंड आहे ते पूर्ण चिपकून केलेलं आहे. इकडं हा आडोशी गावचा तलाव आहे. म्हणजे या वाडीमध्ये जो सकाळी ग्रामपंचायत मार्फत जो पाणी सोडला जातो, वाडीतली जी लोक आहेत ती मोलमजुरी करतात. कामाच्या जपामुळे त्यांना जर त्या पाणी भरताना आलं, त्यांना व्यवस्थित पाणी भेटलं नाही
तर त्यांच्या कामाच्या नियोजनातून जो वेळ मिळतो त्या वेळेत ते काय करतात, ह्या तलाव असल्यामुळे या तलावावर कपडे धुवायला जातात, भांडी धुवायला जातात. त्या साईडलाही त्यांनी हा वॉल कंपाऊंड केलेला आहे. हा समोर हा रान आहे, हे जंगल आहे. म्हणजे आदिवासी लोकांचं जे जेवण प्रत्यक्षात पहिले पाहायला गेलं म्हणजे सर्वांचंच, आम्ही पण पहिले तेच करत होतो. आज सुकी लाकडं आणण्यासाठी हाच रस्ता ते वापर करत होते. आज तुम्ही बघू शकता की हा जो रस्ता दिसतोय, ह्या रस्त्याने गाव आहे तिकडं आडोशी गाव, तिथं रेशनिंगचं दुकान आहे. त्या रेशनिंगच्या दुकानामध्ये 2 मिनिटं जरा शांत बसा. त्या रेशनिंगच्या दुकानासाठी जाण्यासाठी हा एकमेव रस्ता पायवाट आहे. हा रस्ता सुद्धा दरड मारली काही दिवसांनी हे असं वॉल कंपाऊंड केलेले ताराचं खांब लावलेले आहे आणि ह्याला आता तार येणार आहे. अशा प्रकारे वॉल कंपाऊंड केल्यामुळं त्या वाडीची एक साईडनी कोंडी झालेली आहे. म्हणजे कुठलाही पारंपरिक जो रस्ता आहे, ह्या अशा प्रकारे जर त्यांना बंदिस्त केल्यानंतर हे जे वाडीतले ग्रामस्थ यांनी करायचं काय? त्यांच्या मूलभूत जे जगणं आहे, दैनंदिन जे जीवन आहे, त्याच्यावर त्यांचा परिणाम होणार आहे. त्यामुळं तुम्ही हे जे आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो, हे जे वॉल कंपाऊंडसाठी जे खांब लावलेले आहेत, ह्याला तारा येतील बहुतेक. आता त्या जर तारा ह्याला लावल्यानंतर इथली जी लहान लहान पोरं आहेत, त्यांना त्या तारा लागू शकतात. म्हणजे कुठलीही त्यांची पर्वा न करता अशा प्रकारे काम चालवले. तरी ह्या ज्या वाडीतले ग्रामस्थ आहे, यांना आम्ही आज त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इथं आलो आणि उद्या आम्ही एक तक्रारी अर्ज लिहून त्या ग्रामस्थांच्या त्याच्यावर सह्या घेऊन तो तहसीलदार साहेबांना देऊन वाडीतल्या लोकांना अशी तहसीलदार साहेबांना विनंती करतो. तसेच त्याची एक प्रत पोलीस स्टेशन, खोपोली पोलीस स्टेशनला पण देण्यात येईल, असं मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.